तर आता सायराम दूध पितो आम्ही, दूध आणि बिस्किट आहे. 3 रुपयाला दूध आहे, 4 रुपयाला बिस्किट आहे. होऊ शकता सर्व पितात आहे दूध. चला खाऊया जरा. सायराम पालखी निघाली आता दर्शनासाठी. चला तर हे काय पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर कसं आहे सर्व, तर आज दिवस 9वा लास्ट दिवस शिर्डीमध्ये. तर आता दर्शनाला चाललो आहे आम्ही. तर बघा सर्व पुढे कसं आहे, कसं जाणार आम्ही, कसं येणार बाहेर. तर तुम्हाला दाखवणार सर्व. आता आतमध्ये तर फोन अलाउड नाही, तुम्हाला बाहेरून दाखवेल. तर चला बघू, आता पालखी निघाली आहे. तर चला पुढे भेटूया. तर बघू शकता सायराम निघालो आम्ही. फुल पब्लिक, ऑरेंज गँग, ऑरेंज आर्मी, ऑरेंज आर्मी, ऑरेंज आर्मी. भाई एवढी मेहनत करतोय माझा भाऊ, तुम्ही सबस्क्राईबच नाही करत माझ्या भाईला. आपले मरी भाऊ पण आलेले. ओम सायराम, ओम सायराम भाऊ आहे. ओम सायराम, ओम सायराम. किरण भाई ओम सायराम. पंकज भाऊ ओम सायराम. तर काय आता फोटोशूट चालू आहे आपला. चला चला. साई बाबा की जय. नव्हती कुणाची कदर मी नव्हतं कुणाचं, नव्हती कुणाची कदर मी नव्हतं कुणाचं, मला अंग जगात साईचा सायराम पालखी आणली आता खंडोबा मंदिरमध्ये. पहिला खंडोबा मंदिरमध्ये नेतात पालखी. हां साईराम, साईराम, ओम साईराम, ओम साईराम. सर्व पाया पडायला चालले आतमध्ये. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. जय मल्हार. आणि बघू शकता पवन समोसा खातोय. मिरची अल्सो. तर सायराम आता आम्ही चाललोय रूम वरती. आणि एका रिक्षात किती जण बसले? ओम साईराम. The next day. तर गाईज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आज ब्लॉग डायरेक्ट स्टार्ट आहे बाबाच्या दरबारी. बघू शकता समोरच द्वारकामाई आहे आणि समाधी मंदिर, त्या साईडला चौडी. तर सर्व आपले भाव लोक उभं राहिलेत द्वारकामाईचे दर्शन करायचे आता. तर चला जाऊया आतमध्ये, दर्शन करूया. पवन भाई आपला घेऊन आला आहे दर्शन. ओम साईराम. कसं झालं भाई दर्शन? मस्त झालं. तर चला जाऊया पुढे आता, दर्शन करू, मग भेटूया तुम्हाला नंतर.
तर साईराम दर्शन घेतलं ना आम्ही, नंतर घेऊ आता कारण आरती चालू झाली, खूप गर्दी आता. तर आम्ही चाललो आता सध्या जे सामान वगैरे घ्यायचं आहे, शॉप करायचं आहे, प्रसाद वगैरे ते सर्व घेऊया आणि आता जाऊ प्रसाद दिल्यामध्ये जेऊ आणि मग संध्याकाळी येऊया. संध्याकाळी गर्दी पण नसेल थोडं. चला भेटूया संध्याकाळी. मंदिर बघा बाबांचं, आरती चालू आहे. तर साईराम आता आलो आम्ही प्रसाद दिलेमध्ये जेवण करायला दुपारचं. आपले भाव लोक आता येतात आहे अजून, आम्ही 6 जण चालू आहे. करण, गालू, सुमित येतात आहे आणि माझ्यासोबत पवन, वैभव, पवन हा पण शिष्य आहे आणि आपला सुनील भाई. चला जाऊया, भूक लागले, खूप मस्त जेवण असतं. तुम्ही कधी पण या शिर्डीला तर जेवणच जावा इकडे, कारण हा बाबांचा प्रसाद असतो आणि सर्व सोनाल पॅनरवर बनतं जेवण वगैरे. इलेक्ट्रिसिटी यूज नाही होत. तुम्ही बघत असेल ते सारखं सारखं दाखवत असतात. साईराम आता बसलो आहे जेवणासाठी, तर आता येईल जेवण थोड्या वेळातच, जास्त टाईम नाही लागणार. तर बघू शकता किती सारे पब्लिक जेवतात ते, बघू शकता किती सारे पब्लिक जेवतात ते. तर साईराम आपला जेवणाचा टेम्पो चाललाय मुंबईला. तर सर्व चालले आता डायरेक्ट गोवंडी पैकणवाडी आणि भाऊ लोक आपले गाडीवर चाललेत. मी, सुम्या, पवन, गालू आम्ही सर्व राहणार आहे. सध्या पण आलाय, सध्या पाल्या आलाय और भीमा भाई. चलो भाई आराम से जाओ. ओम साईराम, ओम साईराम. अरे पाल्या भाई, अपना भाई लग्न आहे आज, लग्न आहे. शेरवानी पेन के आइले भाई लोग. बाय बाय. तर गाईस आता रूमवरती आलो आम्ही, सर्व साफ वगैरे केला. तर आम्ही चाललो आता दुसऱ्या रूममध्ये. बाबांच्या मंदिराच्या इकडे रूम घेतला आपल्या पाल्याबाईनी स्वतःचा. तर चला आता जाऊया. हा 3.5 करोडचा. खरं बोलता काहीच खोटं नाही, खरंच घेतलंय त्यांनी. तो मग हसतोय तो, मजाक नाही, खरंच घेतलंय. तर आम्ही चाललोय पाल्याबाईच्या फार्म हाऊसवर. चेहऱ्यावर जाऊ नका कुणी, किशातले बंडल आहे. गाईज आता आम्ही रूम घेतलाय, बघू शकता. झोपले आता. टीव्ही पण इकडं, AC पण आहे, जाताना टीव्ही घेऊन जाणार आणि बाथरूम पण आहे, काच पण आहे इकडे. मिरर आरसा बघू शकता. तर कसा वाटतोय मी सांगा का म्हणून बॉक्समध्ये. काळा आहे तर काळाच वाटणार ना, तुझ्यासारखा नाही, समजला ना भाई. कलर गया पैसा वापिस. तर गाईज दर्शनचा ब्लॉग आणि आम्ही इथं राहणार आहे त्याचा ब्लॉग सर्व सोबतच येणार आहे. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला पुढे भेटूया तुम्हाला. The next day. तर गाईज सर्वांना शुभ सकाळ. शिर्डीमध्ये आज शेवटचा दिवस, तर सगळं तयारी वगैरे चालू आहे, बघू शकता. आता आम्ही चाललो आहे द्वारकामाईचं दर्शन घ्यायला. तर चला रेडी वगैरे झालं आम्ही, तर जाऊया. तर चला आता जाऊया खाली. जास्त मी शूट घेतलेलं नाही कारण झोपलेलो मस्तपैकी. मस्त गरम पाणी होतं इकडे, तर मस्त झोप आली. चला आता जाऊया दर्शन घ्यायला द्वारकामाईचं. मला तर काहीतरी खाऊया कारण भूक लागलेली. चला भेटूया. तर गाईस आता सध्या भाऊने आपला टीका लावलाय आणि आमचं द्वारकामाईचं दर्शन पण झालं, खूप भारी झालं, मस्तपैकी दर्शन झालं. आता आम्ही चाललो नाश्ता करायला. चला जाऊया. तर सर्व टीका लावतात ते आणि आपली छोटीशी चुमुकली दीदी लावते सर्वांना टीका. मस्त. हाय कर ओम साईराम.
तर आता खायला बसलो आहे आम्ही नाश्ता. तर नाश्ता वगैरे करतो मग भेटतो तुम्हाला. कसं आहे पाल्या? वडापाव कसा आहे? वडापाव कसा आहे? वडापाव विचारतोय. स्वतः वडापावचा ब्रँच आहे. तर काय आता नाश्ता वगैरे केला आणि बदाम शेक पितोय. हे लोक आईस्क्रीम खातात आहे. पव्या पण बदाम शेक पितोय. तर इथे आईस्क्रीम खातात आहे आता. चला पिऊया बदाम शेक. सायराम आता तिकीट बुक करायला थांबलोय बसची. तिकीट बुक करतो आम्ही. तशाला आता बुकिंग करूया आणि जरा शॉपिंग पण करायची आहे पवनला, करणला आणि मला पण काय असं दिसलं तर शॉपिंग करेल. पाल्या वाय, पालू वाय, पालू वाय. सायराम आवाज ठीक झाला तुमचा? सायराम आता आम्ही इकडं आलोय शॉपिंग करायला. बघू शकता पालखीचं जेवढं सामान आहे सर्व भेटतं इकडे. सर्व बाबांचे फोटो, मूर्ती, म्हणजे जेवढे पूजेचे सामान आहेत सर्व भेटतात. बघू शकता. तर आता करण भाऊने आपल्या एक साईबाबांची मूर्ती घेतली छोटी. तर पाल्या बाहेर काहीतरी बघतोय तिकडे घ्यायसाठी. आणि बघू शकता हे सिंग आहे. सध्या बाहेर कडा बघतोय. घंटी पण आहे. घंटी पण आहे. ही वाले बाबा, ही वाली. अरे हाताने नाही वाजवत. मावा कुल्फी खाऊ, पायी शिर्डीला जाऊ. मावा कुल्फी खाऊ. सायराम आता निघालो आम्ही. चेकआउट केलं आहे रूम. तर हा आपला तर रूम होता वरती. तर चला आता जाऊया जेवायला. आता जेवायला चाललो आहे मग निघू. तर चला निघूया. तर काय आता जेवायला बसलो आता. इकडे ऑर्डर केलं आहे. ऑर्डर येईल थोड्या वेळात. तर जेवून निघू आम्ही बससाठी. त्या बसवाल्याला फोन करतो आहे. चला भेटूया पुढे. तर काय जेवण आलं आहे. पनीर टिक्का आणि नान. गाईज आता बसलोय बसमध्ये. सुम्या इकडे, पाल्या इकडे, सध्या इकडे आणि हे दोघं इकडे आणि करण तिकडे पुढे बसलाय. तर चला आता भेटूया पुढे दोघांना डायरेक्ट मुंबईला. तर चला पुढे. 5 hours later. तर हे गाईज तर फायनली मी घरी आलो आणि आता बसलोय. तर रात्री 3:30 वाजता घरी आलो. खूप लवकर पोचलो. तर घरी येऊन मग झोपलो जरा, आराम केला. उठलो आहे मी आणि खूप मजा आली आम्हाला. 5-6 दिवस वाटलेच नाही की 10 दिवस कसे गेले. घरवीर तर विसरूनच गेलो. मम्मीचा कॉल शोधता येतं मी तर करायचंच नाही. कारण माझी यात्रा असं आहे की तुम्ही जेव्हा जाता तर तुम्हाला काय लक्षात येत नाही. नुसतं तुम्हाला जायचं बस एवढंच गोष्ट लक्षात येते. तुम्हाला साईबाबांकडे जायचं आहे किंवा मुक्कामवर जायचं आहे. मुक्काम कुठे अजून किती किलोमीटर आहे तिथं जायचं. असं काय लक्षात येतच नाही की घरांच्या त्याला कॉल करायचा. तर मम्मीच करायची मला कितींदा कॉल. तर मी मध्ये केला कॉल मम्मीला. तर कसे वाटले तुम्हाला पूर्ण पदयात्रेचे ब्लॉग
मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. जर तुम्ही नसन बघितलं पूर्ण स्टार्टिंगपासून दिवस पहिल्यापासून तर जावा माझ्या चॅनलमध्ये व्हिजिट करून पूर्ण कंटिन्यू ब्लॉग बघा. मग तुम्हाला कळेल की कसं काय होतं सर्व स्टार्टिंग ते एंड. तर माझा एंडचा ब्लॉग आहे कधी असल्याचा, तर तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट बॉक्समध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये एक ओम साईराम लिहून जावा. तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन येतो मी. चला बाय.